नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम येथे भेट देऊन आश्रमातील पूर्ण आढावा व क्षणचित्रे भिवंडी वृत्तांच्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आश्रमाच्या संचालिका यांच्याशी संवाद साधून माहिती घेण्यात आली। आश्रमातील वृद्धांशी बातचीत करण्यात आली। चप्पल बाहेर काढायची। छान वाटतं? करमतं का? मागे सगळे डिटेल्स आहेत कुठून भारी वाटतं। सगळी व्यवस्था छान, खूपच खाण्यापिण्याचं वगैरे राहण्याचं वातावरण सगळं छान आहे का? छान आहे असं? अच्छा अच्छा। अजिबात आठवण येत नाही इतकं रमणीय। तुमचा वेळ कसा जातो? भजनाला खाली जावं लागते, परत आम्ही इकडे तिकडे जातो, काही थोडीफार मदत करायला किचनमध्ये गेलो तर जातो आपल्या कामाकडे। सासर होतं ना इथे। कोपरगाव सासर आहे का? हां, कोपरगाव सासर आहे आणि ते मिस्टर वारले मग मी तिकडे विचारलं जाऊ मुंबईला। माझ्या सासरी एवढं चांगलं असताना। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तालुका कासनळी। अच्छा लगता है। जेव्हा चालू झाला होता 2003 मध्ये, तेव्हा या बिल्डिंगने स्टार्ट केला होता। पहिले फर्स्ट फ्लोअर एकच असं ग्राउंड फ्लोअरवर होता सगळा, त्यानंतर 2003 नंतर हा बिल्डिंग बांधला आणि याच्यानंतर ह्या बिल्डिंगला एक्सटेंड केला 2015 मध्ये। हा जो बिल्डिंग आहे सध्या कनेक्ट केला आहे आणि या बिल्डिंगमध्ये हळूहळू वाढत गेलं। बरोबर, हळूहळू वाढत गेलं। मग बरं आहे ना? बरं वाटतंय ना? इथे आनंद वाटतोय ना? आनंद वाटतो। मुंबईवरून तुम्ही इतक्या लांब आलात? कोणी नव्हता मला मागे नाही ते ठीक आहे, पण मुंबईमध्ये तर खूप मातोश्री आहेत। तिथे सर्व पैसे वगैरे मागतात, डिपॉझिट भरा नाहीतर काहीतरी ॲडव्हान्स भरा। नाही, आपल्या महाराष्ट्र शासनाचे आहेत ना। पण मी शोधलं सर्व, मी पण ते मुंबईमध्ये आयुष्य गेलं माझ्या, मी सर्व शोधून पाहिलं पण मला कुठे मला जमलं नाही, कुठे मला नाही आवडलं। अच्छा, हे जे मी यूट्यूबवरती पाहिलं। मग आता तुम्ही एकटे आहात का? एकटं मग आता इथे किती वर्षापासून आहात? 6 वर्ष झालं मला इथे राहायला। रिटायरमेंट आहात? रिटायरमेंट म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट? नाही प्रायव्हेटमध्ये होतं। अच्छा, मग पेन्शन वगैरे नाही काहीच नाही भेटत। काही नाही। मग इथे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे खूप चांगलं, फॅसिलिटीज वगैरे कशा? सर्व चांगलं चांगलं आहे। महाराष्ट्रात भारतामध्ये सांगू शकतो एवढं मी सांगतो। मी इथे येण्यापूर्वी खूप सर्च केलं होतं प्रत्येक यूट्यूबवर, कुठे वाराणसी, कुठे UP नाही, कुठे तिथे गोवा साईडला खूप, पण ह्याच्यासारखं कुठेही नाही। इथे कुठलेही काही पैसे घेतले जात नाही, काही खर्च नाही, ॲडमिशन टायमाला काही नाही। म्हणजे इथे फी घेतली जात नाही? काही नाही, बिलकुल नाही। अच्छा, फक्त निराधार आहे ज्यांना ॲडमिशन आहे, बाकी सर्वांना ॲडमिशन नाही। हां, जे पेन्शनर वगैरे आहे ते भरू शकतात। बरोबर आहे, खर्च पण चालला पाहिजे ना। प्रॉपर्टी आहे किंवा फॅमिली हां, एवढं मेंटेन करायचं म्हणजे त्यांना पेन्शन येते, त्यांना पण नाही घेत। ओके, आए कहाँ से? गोवा से। अच्छा, गोवा से यहाँ आ गए। आपको कैसा मालूम हुआ? आपने सर्च किया क्या? हमारे जीजा साईं बाबा के भक्त हैं ना, तो वो इधर राउंड मारते रहते थे। अच्छा अच्छा, जीजा जी आपके थे वैसे? या शिरडी में है या कोपरगांव में जीजा? गोवा में ही। गोवा में आए, उनको मालूम हुआ, उन्होंने आपको बताया? हाँ। अच्छा अच्छा। हाँ, मेरी फैमिली नहीं है ना, माँ बाप नहीं है, कोई नहीं है? अकेला हूँ। शादी हुई, डाइवर्स हुआ, बच्चे नहीं। अच्छा। खुद के ऊपर ध्यान नहीं दिया। बच्चों ने बनाया। आता ही दुपारची वेळ, नाश्ता जेवण सगळ्या या हॉलमध्ये दिलं।
हो, माझं नाव कीर्तना आणि आपण बघतोय द्वारकामाई वृद्धाश्रम जे शिर्डीमध्ये आहे. याला 26 इयर्स होत आले आहे. हे माझ्या वडिलांनी श्रीनिवास बांडलमोडी आणि सुधाराणी बांडलमोडी यांनी चालू केले आहे. आणि माझे वडील आता एक वर्षापूर्वी वारले होते. परंतु माझी आई आणि माझा भाऊ शिवस्मरण आणि सुधाराणी हे या आश्रमाला सांभाळत आहे. जे लोक आहेत इथे वृद्धाश्रमाला वास्तव्याला, तर त्यांचं रुटीन कसं, म्हणजे सकाळी किती वाजता उठतात, कशा पद्धतीने ते दिवस अटेंड करतात? वृद्धाश्रमात वृद्ध पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत उठून जातात. उठल्यावर सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे होती त्यांची आणि 6 ते 7 मध्ये या टाईममध्ये यांना चहा भेटतो. नंतर 7:30 ते 8 या टाईममध्ये नाश्ता होऊन जातो त्यांचा. हां, मग नाश्त्यामध्ये काय काय मेनू असतात? नाश्त्यामध्ये नॉर्मल इडली, डोसा, चटणी वगैरे जे पण आपण साधारण आपल्या घरी जो नाश्ता असतो तोच आपण इथे एन्श्योर करतो की तेच असते. किंवा ज्यांना काही वाचायची आवड असते तर ते सगळं वाचता. मोस्ट ऑफ द टाईम्स स्तवन मंजेरी किंवा हनुमान चालिसा हे सगळं सिक्वेन्सने चालू असतो. 12 वाजता बाबांची आरती होती आणि 12 ते 12:30च्या मध्ये लंच टाईम असतो, ज्यात नॉर्मल पोळी, भाजी, भात, सॅलड जे नॉर्मल आपल्या घरी असतं तेच आम्ही प्रयत्न करतो की तेच आम्ही देऊ इथे पण. आणि स्वीट डेझर्ट वगैरे असतो. स्पेशल ओकेजन्स जसं फेस्टिवल्स असतो, फेस्टिवल्स काही असले की असं स्पेशल काही असलं तर पुरणपोळी, आमरस सगळं असतं. हां, स्पेशल सणासाठी म्हणजे स्पेशल असं. सणासाठी. मग इथे आता आजूबाजूचा परिसर म्हणजे शिर्डी आहे, कोपरगाव आहे, बरीच गावं आहेत तिथे. तर मग तिथले लोक ह्या आश्रमाला भेट देऊन म्हणजे काही आपले स्वतःचे वाढदिवस म्हणा किंवा मुलांचे वाढदिवस, नातेवाईक असं काही विशेष असेल त्यावेळेला इथे ते करतात का? म्हणजे हो, आजकाल लोक अन्नदानमध्ये खूप बिलीव्ह करत आहे. मग आपल्याकडे नेहमी ज्यांना अन्नदान द्यायचं असेल किंवा कोणाला वाढदिवसाला बिस्किट्स वगैरे, फ्रूट्स वगैरे द्यायचे असेल किंवा कोणाला केक कापून त्यांचा वाढदिवस यांच्यासोबत साजरा करा असं वाटतं, मग त्यांना जेवायची वेळ झाल्यावर ते थोडं आराम करता. यामध्ये 3 वाजेपर्यंत जरी आराम केलं त्यांनी तर 3 ते 4 आपण एक आपल्याकडे मल्टीफंक्शन हॉल आहे जिथे आपण मूवीज दाखवतो. भक्तीचे मूवीज असू किंवा साईबाबाचे काही मूवीज असू हे सगळे बघता. त्यानंतर 3:30-4 वाजता चहाचा टायमिंग होतो. मग त्यावेळेस त्यांना चहा भेटतो आणि त्यानंतर परत 4:30 ते 6:30 किंवा 6 वाजेपर्यंत डिपेंड्स. आता थंडीच्या दिवशी थोडं जेवण लवकर होतं, गरमीच्या जर उष्णता असेल तर थोडं लेट असतो. 4 ते 6 वाजेपर्यंत परत भजन वगैरे जे पण करायचं असेल ते. आणि नंतर 6 ते 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत मॅक्सिमम आमचा डिनर होऊन जातो. त्यानंतर सगळ्या वृद्ध बसता, काही गप्पा वगैरे मारता, काही भगवद्गीता सगळे सोबत मिळून वाचता. तर असं अशी त्यांची दिनचर्या असते. स्टाफ आमच्याकडे 28 पीपल आहे. त्यातून आमच्याकडे एक तुम्ही बघितलं असेल तर डिपेंडन्स रूम आहे. इथे आम्हाला कंप्लीट केअर द्यायला लागते. मग इथे 2 लोक डेडिकेटेड असतात आणि एवढ्या हॉल्सला स्वच्छता ठेवावी लागते. म्हणजे आम्हाला कंटिन्युअस ते सगळं काम करून घ्यावं लागतो. आणि ॲम्ब्युलन्स वगैरे काही एमर्जन्सी पाहिजे, इमर्जन्सी आली तर ड्रायव्हर्स वगैरे अवेलेबल ठेवावं लागतं. म्हणून आमच्याकडे टोटल 28चा स्टाफ आहे. मग आता हे जे मातोश्री वृद्धाश्रम आहे, मग तुमचं महाराष्ट्र शासनाशी जॉईंट आहे का? नाही, आमचं कम्प्लिटली नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे तुम्हाला ग्रँट वगैरे काहीच नाही? काही नाही. परंतु साईबाबा संस्थान आम्हाला खूप हेल्प करतो. जसं की एक टायमाचा फ्री जेवण देतं बाबा प्रसादालयावरनं, तो युजली डिनर टाईमला देत असता. आणि फ्री मेडिकल एड देता जे साईबाबा संस्थानचा ट्रस्टचा हॉस्पिटल. मग ते जेवण इथे फ्रीमध्ये देतात म्हणजे ते पोचवतात का इकडे? नाही, आपण जाऊन घेऊन येतो. ते फक्त अवेलेबल करून देता. आपले माणसं जाऊन ते आणतात, घेऊन येतात असं. मग तुम्ही कस्टमर कसे काय म्हणजे अटेंड करता? म्हणजे दिवस आता कस्टमर महागाई पण एवढी आहे आणि इतकं सगळं मेंटेन करायचं, एवढं चालवायचं म्हणजे आर्थिक सोर्स पाहिजे, मनी.
रॅकमध्ये. मग त्याचं नियोजन तुम्ही कसं करता मग मनीचं? हा कम्प्लिटली अनपेड ओल्ड एज होम असल्यामुळे आम्हाला सगळा ओल्ड एज होम हा डोनेशन्सवरनं चालावं लागतं. मग माझ्या पप्पांनी असे काही संबंध बनवले ज्यांना जे सेवाभावी लोक असतात त्यांना सेवा करायची खूप आवड असते. तर ते काही लोक ते पैशांच्या रूपात देतात, काही अन्नदानाच्या रूपात देतात की ग्रोसरीज दिल्या, साखर वगैरे, काही दूध स्पॉन्सर करतात, काही आता आपल्या बिल्डिंग हे जे आहे त्यात वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत, जसं की लिफ्ट्स, स्क्रीन्स असू द्या, स्पीकर्स असू द्या, हे सगळं एकेकाने त्यांच्यानुसार. म्हणजे तुम्हाला मदत मिळाली. आता समजा कोणी पैसे देऊच शकत नाही, मग तुम्ही सर्व फ्री आहेत का काही पैसे भरून आहेत? नाही, सर्व म्हणजे ज्यांना कोणीच नाही पहिले तर त्यांना घेतो, आणि जे पैसे भरू शकतात त्यांना आम्ही बिलकुलच नाही घेत. आणि जर ज्यांचे मुलं असले तेही आमच्याकडे आले की आम्हाला यांना जॉईन करायचं आहे. माझे वडील जेव्हा होते किंवा आत्ताही आम्ही त्यांना हेच म्हणतो की तुमच्या आईवडिलांचा तुम्ही घरी देखभाल करा, सगळं करा, पण आम्ही कधीच असं घेत नाही की पैसे देऊन घेतले किंवा असं कोणी. मग आता तुमच्याकडे किती वृद्ध सध्या वास्तव्याला आहेत? सध्या आमच्याकडे 126 वृद्ध आहे, ज्यातून लेडीज किती, जेंट्स किती? ज्यातून 86 पर्यंत लेडीज आहे, 83 पर्यंत लेडीज आहे आणि 43 पीपल जेंट्स आहे. म्हणजे जवळजवळ 150-200 लोक इथे वास्तव्याला आहेत. आणि स्टाफ पकडला तर समजा 150 पर्यंत जातो आकडा. तर मग एवढ्या सर्वांचं तुम्हाला मेंटेन करावं लागत असेल. आपल्याकडे जास्तीत जास्त लोक असे असतात की खूप लांबच्या रिलेटिव्सनी सांगितलं की आमच्या इथे ह्या आहे, यांना कोणीच नाही आहे, किंवा पोलीस स्टेशनवरनं कोणाला पाठवलं, किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा आपला साईबाबा संस्थांचा हॉस्पिटल असेल किंवा मंदिराजवळ खूप लोक असतात, तिथून पाठवलं, त्यांनाच घेतो आपण. मग हा कम्प्लिटली फ्री ओल्ड एज होम आहे. इथे पैशांचा हा प्रश्नच नाही आहे. मग आता इथे जेवढी लोक आहेत ती सगळी फ्रीमध्ये आहेत? हो, सगळी फ्रीमध्ये. अच्छा. जे कोणी एक्सपायर होतं त्यांचं सगळं आपणच करतो. आत्तापर्यंत 250पेक्षा जास्त लोक वारले, त्यांचा पूर्ण क्रिमेशन वगैरे सगळं प्रोसेस माझ्या वडिलांनीच केलं आहे. असं म्हणजे त्यांचं अंतिम संस्कार पूर्ण तुमच्या आश्रमाच्या माध्यमातून होतो. म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांचे पालक किंवा मुलं कोणी लक्ष द्यायला येतच नाही. शक्यतो त्यांना कोणीच नसतं, म्हणून कोणी यायला पण आहेच नाही. मग तुम्ही तसं तो बायोडेटा सगळा घेत असाल त्यांचा? जेव्हा जॉईनिंग असते तेव्हा आम्ही त्यांचा अफिडेविट घेतो आणि ज्यांनी जॉईन केलं त्यांचे 2 लोकांचे सगळं विटनेस वगैरे सगळं घेतो. मग त्यांना कॉन्टॅक्ट करतो, ज्याला यायचं असेल तर तो येतो अंतिम क्रियेसाठी. पण मोस्ट ऑफ द टाईम कसं असतं की एकदा ओल्ड एज होममध्ये जॉईन केल्यावर कोणाला एवढा टाईमच नाही भेटत की ओके आम्ही येऊन हे सगळं करू म्हणून, तर आम्हीच सगळं करतो. ताई, तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून माझी हीच अपेक्षा आहे की हा द्वारकामाई वृद्धाश्रमचा परिवार अजून लोकांना माहिती व्हायला पाहिजे. आणि ज्यांना खरंच खूप आता आमच्या लोकांना ज्यांना खूप खरंच गरज आहे, त्यांची ही गरज सगळ्या लोकांना जे मदत करू शकतात त्यांच्या आश्रमाचा नंबर आहे 7020466372 7020466372. आणि आमचा वेबसाईट पण आहे द्वारकामाई सेवा ट्रस्ट, आणि कॉलिंग पण आहे. ज्याला जर ॲडमिशनसाठी किंवा हेल्प करायसाठी किंवा इतर काही अन्नदानसाठी कशासाठी याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता.